नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। भोकर शहरातील पत्रकार सामाजिक कार्यकर्ते जय भीम पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा। भोकर शहरातील पत्रकार आंबेडकरी चळवळीतील सक्रिय बहुजन नेतृत्व आणि सामाजिक प्रश्नांवर सातत्याने निर्भीडपणे लेखणी चालवणारे पत्रकार जय भीम पाटील यांचा वाढदिवस प्रसिद्ध विधितज्ञ ॲडव्होकेट सिद्धार्थ कदम यांच्या कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। सामाजिक बांधिलकी, पत्रकारितेतील निष्ठा आणि सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढणाऱ्या व्यक्तिमत्वाचा गौरव करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बहुजन नेते जाकीर चाऊस यांनी जय भीम पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन करत त्यांच्या सामाजिक आणि पत्रकारितेतील कार्याचे कौतुक केले। समाजातील वंचित, शोषित आणि गरजू घटकांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणाऱ्या त्यांच्या कार्याला त्यांनी सलामी दिली आहे। संवेदनशील पत्रकार, सर्व समाजाच्या अडीअडचणीला धावून जाणारे सामाजिक कार्यकर्ते आणि परिवर्तनवादी विचारांचे पुरस्कर्ते म्हणून ओळख असलेल्या जय भीम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळपासूनच उशिरापर्यंत शुभेच्छांची रीग लागली होती। मान्यवरांनी पुष्पगुच्छ व पुष्पहार अर्पण करून त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सामाजिक कार्यासाठी अखंड ऊर्जा लाभो अशा मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी ॲडव्होकेट सिद्धार्थ कदम, ॲडव्होकेट परमेश्वर पांचाळ, हमीद खान पठाण, साहेबराव मोरे, गौतम कसबे, पत्रकार सुभाष तेले, ॲडव्होकेट प्रसेनजीत येडके, प्रमोद गोवंदे, जाकापूरचे सरपंच सुनील जाधव, कांतीलाल जोंधळे, बुद्धिवंत येडके, धम्मपाल कदम, लगळूदकर, सुरेश मेहतनकर, संतोष नरावडे, गोविंद खंदारे, मनोज शिंदे, संतोष डोंगरे, माधव कांबळे, प्रीतम डोंगरे, कपिल कांबळे, अशोक वाघमारे, मिलिंद डोंगरे, जाकापूरकर, राहुल जाधव, दलित डोंगरे यांच्यासह समयदान मैत्री संघाचे कार्यकर्ते व शासकीय, सामाजिक, राजकीय, कायदे आणि विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहून पत्रकार जय भीम कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या। रयत संवादसाठी हमीद खान पठाण, भोकर, नांदेड। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।